हॅलो एव्हरीवन, मी अस्मिता राजपूत आणि हे आमच्या स्टुडंटचे मॉडेल आहेत आणि आमचे स्टुडंट आहेत अंकिता. आज हे सगळी क्रिएटिव्हिटी जी दिसून येते ती सर्व अंकिताने बनवलेली आहे. आणि अंकिताचा जो डे होता, जो एक्झाम डे होता, मेकअप एक्झाम डे, सो तिने खूप छान अशी मॉडेल क्रिएट केलेली आहे. यामध्ये तिचे आयसची क्रिएटिव्हिटी खूप सुंदर दिसून येते. हे बघा, अंकिताने किती छान प्रेझेंटेशन दिले. हेअरस्टाईल पण फार सुंदर बनवलेली आहे. ज्वेलरी पण खूप छान तिने वेअर केलेली आहे. आणि हे सगळं जी क्रिएटिव्हिटी आहे ती अंकिताने केलेली. याआधी तिने खूपशे एफर्ट्स घेतलेले. मेकअपची प्रॅक्टिस खूप छान प्रकारे केलेली. त्यानंतर तिने स्वतःवरती सेल्फ मेकअप पण केलेले. मग त्यानंतर असं तिचं प्रेझेंटेशन आलेलं आहे. आणि इथे येऊन म्हणजे खूप कसं वाटतं, माझ्याकडे तर शब्द नाही सांगायला. तू सांग. मला खूप छान वाटतंय. कॉन्फिडन्स वाढलेला आहे माझा. मी आता म्हणजे सायडर पण करू शकते, ब्रायडल पण करू शकते. हे कशामुळे शक्य झालं? मी प्रॅक्टिस केली, मी म्हणजे अभ्यास पण केला त्याच्यावरती, त्याच्यामुळे माझी भीती निघून गेली. आता जी अंकिता बोलते, बरेचसे स्टुडंट आमच्याकडे येतात, बट असं नाही की सर्वच घडतात. जे घरी प्रॅक्टिस करणार, जे इथे येऊन चांगलं प्रॉपर प्रॅक्टिस करणार, तेच घडणार. ज्यांचं काहीतरी गोल असेल तेच व्यक्ती पुढे जाईल. सो तिने या म्हणजे खूप सुंदर अशी मॉडेल रेडी केली. त्याआधी तिने खूप प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस करता करता सुद्धा तिने खूप असे माझ्याकडनं खूप बोलणे पण खाल्लेले. खूप बोललेली पण मी तिला, असं कर तसं कर, मिस्टेक हे ते असं. त्यानंतर या सगळ्या गोष्टी काही वेळेस स्टुडंट्स पण चुकी करतात. त्यावेळेस त्यांची चुकी रिपेअर करताना आपण त्यांना बोलतो पण, आणि मग बोलल्यानंतर मग त्यांना ते सगळ्या गोष्टीची जाणीव होते. मग ते चांगल्या गोष्टी करतात. आणि आज माझ्याकडे शब्द नाही, तिने खूप सुंदर अशी मॉडेल क्रिएट केलेली आहे. मी कसं वाटलं तुला अंकिताचा मेकअप? खूप छान. मीन्स आजपर्यंत मी केले दुसरीकडे, पण हा सगळ्यात बेस्ट होता माझ्यानुसार. छान होता. खूप सुंदर मेकअप केलेला अंकिताने आणि मीच तिची तारीफ करते, तर खूपच छान. आणि यानंतरही तुझे काही क्वेश्चन वगैरे असेल तेही तुझे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. बट तू अजूनही प्रॅक्टिस कर. आता तू ब्रायडल पण घेऊ शकते, सायबर्स वगैरे पण घेऊ शकते. ओके, माझ्याकडे काही राहिले नसेल म्हणजे असं काही बाकी आहे का मी जे तुला शिकवलं नाही? असं काही नाही. नोटमध्ये सगळ्या त्यांना मी पुरेपूर बारीक सारीक एक एक गोष्टी लिहून दिलेल्या आहेत, जेणेकरून ते उद्याच्याला थोडेफार विसरलेत पण आणि त्यांनी बुक रीड पण केली तर ते अपडेट होऊन जातील. सो खूप छान. असंच वर्क करत राहा. थँक्यू. प्रॅक्टिस कर.